निवडणुकीत विशेष करून जो लिकर स्कॅम दिल्लीमध्ये झाला त्याची मोठी चर्चा किंवा तो एक निवडणुकीचा मुद्दा होता, कारण त्यात केजरीवाल सिसोदिया यांना तुरुंगात जावं लागलं. दुसरा विषय होता की केजरीवालांनी जो शीश महल उभा केला, कोट्यवधी खर्च त्यांच्या निवासावर केला. आपण सरकारी गाडी वापरणार नाही, लाल दिव्याची गाडी वापरणार नाही, बंगला वापरणार नाही, असे जे काही त्यांनी घोषणा केल्या होत्या, हे याचा काही प्रभाव पडला नाही. त्यानंतर किमान 2 निवडणुका केजरीवाल जिंकले. ह्यावेळेला नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आणि गृहमंत्री अमित शहा या दोघांनी ठरवलंच होतं पडेल ती किंमत मोठी केजरीवाल यांचा पराभव, आणि ती त्यांनी प्रचंड किंमत मोजली. त्यासाठी यंत्रणा ताब्यात घेतली, बनावायला हाताशी धरलं, प्रचंड पैसे वाटले, आपच्या कार्यकर्त्यांवर रोज गुन्हे टाकत राहिले, नवीन नवीन गुन्ह्यात त्यांना अडकवण्यात आलं, आणि अशा पद्धतीने जिंकले, खोटे मतदार टाकले, आपला मतदान करणाऱ्यांची हजारो नावं वगळली गेली. पुराव्यासह त्यांनी समोर आणलं. महाराष्ट्रात सुद्धा नेमकं हे घडलं होतं, पण आमच्या उशिरा लक्षात, हे आमच्या उशिरा लक्षात आलं. पण तोच पॅटर्न दिल्लीमध्ये राहतो. 39 लाख मतं जी महाराष्ट्रात वाढली, त्यातले 5-10 लाख मतं नक्कीच परत तिथे गेली. ते 39 लाख मतांचा भिड्याच्या आणि अशा पद्धतीने या देशात लोकशाहीवर कफन होण्याचा कार्यक्रम हा सुरू झाला. साहेब, आधी महाराष्ट्र, आता